पुणे महापालिकेच्या कोट्यवधींच्या कचरा प्रकल्पावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। भूमी ग्रीन कंपनीने दिलेला वाढीव दर महापालिकेने पुन्हा फेटाळला आहे। नेमकं काय आहे प्रकरण, चला तर पाहूया। नमस्कार, मी रागिनी, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज। पुणे शहरातील दररोजच्या 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने 20 वर्षाच्या कालावधीसाठी निविदा मागवल्या होत्या। या निविदेत फक्त 2च कंपन्यांनी सहभाग घेतला। त्यापैकी भूमी ग्रीन एनर्जीने 943 रुपये प्रति टन तर दुसऱ्या कंपनीने 1190 रुपये प्रति टन दर दिला। भूमी ग्रीनचा दर कमी असल्याने कंपनीला काम मिळण्याची शक्यता होती, पण इथेच मोठा वाद निर्माण झाला। कारण काही महिन्यांपूर्वी हेच काम 694 रुपये प्रति टन दराने करण्याची तयारी कंपनीने दर्शवली होती। मात्र निवेदनानंतर हा दर थेट 943 रुपये झाला, म्हणजेच प्रति टन तब्बल 249 रुपयांची वाढ। या वाढीमुळे महापालिकेचा वार्षिक खर्च 12.66 कोटीवरून तब्बल 17.20 कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे। याच कारणामुळे प्रशासनाने कंपनीला दर कमी करण्याचे पत्र पाठवले। मात्र कंपनीने वाढीव दर कायम ठेवल्याने महापालिकेने तो दर पुन्हा फेटाळून लावत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणाचा पुढचा भाग अधिक धक्कादायक आहे। पुणे महापालिकेने भूमी ग्रीन कंपनीचा वाढीव दर का नाकारला? आता जाणून घेऊया प्रशासनाने मांडलेली कारणे। महापालिकेच्या मते हा प्रकल्प स्वयंचलित तंत्रज्ञानावर आधारित असल्याने मनुष्यबळ कमी लागणार आणि परिचालन खर्चही कमी होणार आहे। याशिवाय करारामध्ये महागाई निर्देशांकानुसार दरवाढीची तरतूद आधीच आहे। त्यामुळे भविष्यातील खर्चाचा विचार करून सुरुवातीलाच एवढा जास्त दर मागण्याचे कोणतेही ठोस कारण दिसत नाही, असे प्रशासनाचे मत आहे। महापालिकेने कंपनीला स्पष्टपणे सांगितले आहे की टिप्पिंग शुल्क कमी करावे, अंतिम सवलतीच्या दराचे सविस्तर विश्लेषण 3 दिवसात सादर करावे, अन्यथा नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाईल। या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। काही महिन्यातच 694 रुपयांचा दर 943 रुपयांवर कसा गेला? फक्त 2च कंपन्यांनी निविदा भरल्याने स्पर्धा कमी झाली का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वाढीव दराचा भार अखेर पुणेकरांच्या कराच्या पैशावर पडणार का? या संपूर्ण प्रकरणावर आता महापालिकेचा पुढील निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।